स्वातीताईंनी पारायणाबद्दल खूप छान माहिती सांगितली आणि पारायणाचं महत्त्व पण त्यांनी आपल्याला खूप छान रीतीने एक्सप्लेन केलंय, समजावून सांगितलंय. त्यामुळे मी सगळ्यांना नक्की विनंती करेन की आता येणारे सगळे दिवस हे खूप छान आहेत. शंकर महाराजांची प्रकट दिन आहे, दत्त जयंती येते, मार्गशीर्ष महिना, कार्तिक महिना हे सगळे पारायणासाठी खूप छान महिने आहेत. त्यामुळे जरूर तुम्ही काहीतरी छोट्यापासून संकल्प सुरू करा, पण पारायणाची एक शक्ती स्वतःमध्ये साठवून घेण्याचा नक्की प्रयत्न करा. आता आपण अमृताताईंकडे येणार आहोत. मला अमृताताईंना विचारायचं होतं की दत्तगुरूंच्या सेवेचा तुमचा प्रवास कसा आणि कधीपासून सुरू झाला? नमस्कार. ऍक्च्युली दत्त महाराजांचं माझ्या माहेरूनच पूर्ण दत्तभक्ती हाच एक मार्ग होता आणि माझं जे गुरुगर आहे ते दत्त महाराजांशीच आहे. त्याच्यामुळे ते संस्कार लहानपणापासूनच आम्ही त्या संस्कारातच वाढले गेलो आणि आईवडिलांनी ते संस्कार पण आम्हाला दिले लहानपणापासून, आजींनी, आईवडिलांनी. म्हणून आम्ही जसे लहानाचे मोठे झालो तसे दत्त महाराजांच्या छत्रछायेखालीच वाढलो आम्ही, आमच्या सद्गुरूंच्या. त्याच्यामुळे दत्त पंचपदी, त्रिपदी, दत्त महाराजांची स्तोत्र, दत्त महाराजांची गाणी हे लहानपणापासून आम्ही गायचो. तसे संस्कार हळूहळू होत राहिले आमच्यावरती आणि तसेच आम्ही लहानाचे मोठे झालो. शाळा झाली, शिक्षण पूर्ण होत आलं, ग्रॅज्युएशन झालं. त्यानंतर माझं लग्न झालं 2015ला आणि तिथून दत्त महाराजांसोबतचा खरा प्रवास आमचा सुरू झाला. तर 2015ला लग्न झाल्यानंतर साधारण 1-1.5 वर्षामध्ये आम्हाला प्रेग्नेन्सी राहिली. त्यानंतर काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या प्रेग्नेन्सीमध्ये, माझे मिसकॅरेजेस झाले. मग नंतर पहिल्यांदा असं वाटलं की झालं असेल किंवा काही आपल्याकडनं चूक झाली असेल म्हणून मिसकॅरेज झालं असेल. मग थोडेसे आम्ही नाराज झालो, पण तेव्हा तेवढं सिरियसली नाही घेण्यात आलं आमच्याकडनं. मग नंतर जेव्हा परत दुसरी प्रेग्नेन्सी राहिली तेव्हाही म्हणजे मिसकॅरेजेस झालं माझं. मग नंतर मग थोडंसं सिरियसली वाटलं की हे असं का होतंय आणि सेम प्रॉब्लेम येत आहेत, दोन्ही वेळेस सेम प्रॉब्लेम आले. मग तेव्हा हर्ट झालं की असं नको व्हायला, तर आपण सिरियसली आपण ह्याच्याकडे लक्ष देऊया. मग नंतर एक चेंज म्हणून काहीतरी थोडंसं ह्यातनं बाहेर पडायचं म्हणून मी जॉब करायला लागले, स्कूलमध्ये जॉब केला. मग परत असं वाटलं की आता आपण ट्रीटमेंट घेऊया आणि चांगल्या डॉक्टरांना दाखवूया, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊया. आणि मग त्यानंतर आम्ही परत ट्रीटमेंटला सुरुवात केली थोड्या दिवसानंतर. मग परत तेच झालं, परत तिसऱ्यांदाही तीच गोष्ट घडली. मग मात्र आम्ही खूप खचलो. माझे सासू सासरे, माझे आई वडील, माझे मिस्टर आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या मिस्टरांची, माझ्या घरच्यांची सगळ्यांची साथ होती म्हणून ते मी पचवू शकले की हे असं झालं आहे, एक्सेप्ट केलं मी ती गोष्ट. पण इतकं सहज सोपं नसतात ह्या गोष्टी. एका स्त्रीला ह्या गोष्टीमधनं सफर होणं, तो पिरियड आम्हाला खूप अवघड गेला. आणि मग आम्ही विचारत गेलो डॉक्टरांना की ह्याचं का होतंय, ह्याचं कारण काय. 1-2 ठिकाणी पत्रिका दाखवली, सांगण्यात आलं की होणार आहे, सगळं छानच होणार आहे. पण कळत नव्हतं की हे असं का व्हायला लागलं म्हणून. मग डॉक्टरांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही ब्रेक घ्या, तुम्ही टेन्शन नका घेऊ, टेन्शन फ्री राहा. पण मनात एक सतत विचार चालू होता की हे असं व्हायला नको. हे 3-3 वेळेस अशा गोष्टी झाल्या. त्यात परत डॉक्टरांनी वेगळे वेगळे सल्ले दिले की तुम्ही चेक करा की काय प्रॉब्लेम आहे, काय नाही. बरेच काही गोष्टी करण्यात आल्या, लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी वगैरे. हे खूप म्हणजे आम्ही खूप सफर झालो, त्या सगळ्या गोष्टी केल्या. पण नंतर असं झालं की मला प्रेग्नन्सी राहिलीच नाही. आम्ही प्रयत्न खूप केले, ट्रीटमेंट केली, पण प्रेग्नन्सी काही राहतच नव्हती. मग हळूहळू मी आधीपासून थोडी अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळं गजानन महाराजांचे पारायण, साईबाबांचे पारायण, शिर्डीला वगैरे जायची. आमच्या गुरूंसोबत मी शिर्डीला वगैरे जायची. सगळ्यांसोबत म्हणजे दत्तभक्ती आमची चालूच होती. आणि मग आम्ही त्याच्यावरती सर्च करत गेलो की काय करायला पाहिजे आता पुढे. मग डॉक्टरांचे सल्ले चालूच होते आणि आध्यात्मिक मार्ग हा पण चालूच होता. पण तरीही त्याच्यामध्ये यश येतच नव्हतं आम्हाला. मग त्यानंतर मग आम्हाला एक जणांनी सजेस्ट केलं की तुम्ही आता एक लास्ट पर्याय म्हणून तुम्ही IVF, IUI वगैरे ह्या इकडे जाऊन बघा डॉक्टरांकडे. तुम्ही विचार करू शकता की आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फेल्युअर येणार नाहीये. निश्चित तुम्हाला ह्याच्यामध्ये IVF केल्यानंतर बाळ होणारच. पण माझ्या डोक्यामध्ये सतत हाच विचार होता की म्हणजे मला ती सहन करण्याची ताकदच नव्हती शरीराला. की कारण एवढे वर्ष, 7-8 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये होतो. ट्रीटमेंट घे, हार्मोन्सच्या गोळ्या खा, सतत काही ना काहीतरी प्रोसिजर माझ्या चालूच होत्या प्रेग्नेन्सीसाठी. मी खूप थकली होते की आता काही नको, बस
मग थोड्या दिवसानंतर म्हणजे माझे पारायण चालू असतानाच माझ्या डोक्यात विचार असा आला की एकदा काय हरकत आहे प्रयत्न करायला, आपण एकदा प्रयत्न करून बघू. आणि परत मनाला असं वाटायला नको की आपण आपल्यासमोर पर्याय होता पण बरोबर आहे. आपण तो पर्याय निवडला नाही. निवडला. मग आयुष्यभरासाठी घरच्यांनाही असं वाटायला नको आणि मलाही असं वाटायला नको की आपण पर्याय असून पण तो पर्याय आपण पाहिला नाही आणि आपण तिकडे गेलो नाही. पण आमची एवढी आर्थिक अशी एवढी हे नव्हती की आम्ही IVF मध्ये, आम्ही असं ऐकलं होतं की खूप पैसे लागतात, खूप त्याच्यामध्ये गोष्टी हे होतात, थोडंसं आहे कॉम्प्लिकेटेड गोष्टी. मग तेवढी आमची तयारी नव्हतीच. पण आधी आमचं ठरलं होतं की आता IVF वगैरे काहीच नको, आता आपण असेच बघू, कधी जेव्हा होईल तेव्हा होईल. मग नंतर मग माझ्याच डोक्यात असं आलं की आपण प्रयत्न करून बघू, एकदा आपण जाऊया या गोष्टीमध्ये. मग कसं तरी करून आम्ही मॅनेज केल्या त्या गोष्टी. मग ट्रीटमेंटला सुरुवात झाली. आधी फर्स्ट IUI झालं आमचं. पण ह्या एवढ्या 7 वर्षाच्या पिरियडमध्ये लग्न झाल्यानंतर 3ऱ्या वर्षापासून मला स्किन इश्यूज पण खूप सुरू झाले होते. खूप डॉक्टरांना आम्ही दाखवायचो, पण डॉक्टर काही निदान करायचेच नाही. सगळे डॉक्टर सांगायचे की नॉर्मल आहे, होईल कमी आणि एवढं काही सिरियस नाहीये. पण ते काही कमी व्हायचंच नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी गोळ्या औषध खाऊन खाऊन मी एवढी माझी बॉडी नाजूक झाली होती की हे सगळं पुढची प्रोसिजर करणं हे मला खूप कठीण होतं. असे पण काही छोटे छोटे आजार होत गेले की त्याचं काही निदानच लागेना. मी सतत टेन्शनमध्ये की मला काय झालंय, आणि माझ्या मिस्टरांना विचारायची की मला काय झालंय, मला पोटाचाही त्रास होतोय, मला स्किनचा पण त्रास होतोय, मला अँझायटी पण होते, एवढं का, असं कशामुळे मला एवढा त्रास होतोय. आणि हे सगळा विचार करून करून डिप्रेशन, जे काही आपण अँझायटी वगैरे म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायचा. तेव्हाची सिच्युएशन अशी होती की म्हणजे मी अशी व्यक्त आता होऊच शकत नाहीये. आणि आता असं झालंय की आता ते दिवस आठवले तर म्हणजे असं वाटतं की अरे काय आपण सफर झालोय त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या प्रवासात असं झालं की घरात माझ्या सासूबाईंचं थोडं आजारपण आलं, त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. मग ते पण आमच्यासाठी काळ थोडासा अवघडच गेला. मग तेव्हा पण मी पारायणाला सुरुवात केली. पारायणाला सुरुवात केली तर आधी गजानन महाराजांची पारायणं झाली. नंतर मग श्रीपाद श्रीवल्लभ, जसं माझ्या गुरूंनी गुरुचरित्र दिलं होतं 16 अध्यायचं, दासगणू महाराजांनी लिहिलेलं, तर ते गुरुचरित्र पण आम्ही माझ्या माहेरून फॉलो करायचो, आम्ही ते वाचायचो. तेव्हा लग्न झाल्यानंतर एवढी गुरुचरित्राबद्दल एवढी अशी ओढ नव्हती जेवढी आत्ता निर्माण झाली या 5-6 वर्षामध्ये. मग त्याच्यानंतर मग जे पारायणाची मालिका माझी सुरू झाली. मग हळूहळू हळू विचार करत राहिलो आम्ही की काय केल्याने ह्याच्यामध्ये आम्हाला मार्ग मिळेल, काय केल्याने आम्हाला ह्याच्यामध्ये समाधान मिळेल किंवा आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मग पारायणाची जेव्हा मालिका माझी सुरू झाली त्यावेळेस घरामध्ये माझ्या सासूबाईंचं आजारपण पण चालू होतं. तेवढ्या त्या पिरियडमध्ये मी सगळं मॅनेज करून मी पारायण पण करायची. मग सकाळी 2:30 वाजता उठायची, ब्रह्ममुहूर्तावरती पारायण करायची. दत्त महाराजांनीच हे सगळं करून घेतलं. एवढ्या थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा मी 2-2:30 वाजता उठून पारायणाला बसायची आणि मी ठरवलंच होतं की आता बस, आता खूप सहन केलंय, आता दत्त महाराजांना माझ्याकडे बघावंच लागेल आणि आता त्यांना ह्याच्यातनं मला बाहेर काढायलाच लागेल. एक तर माझ्या घरातलं पण आजारपण, माझं पण आजारपण आणि माझी मानसिकता, ह्या सगळ्यांचं एवढं जमलिंग झालं होतं आमचं की माझ्या मिस्टरांना पण माझी खूप काळजी वाटायची, माझ्या घरच्यांना वाटायची, सगळेच परेशान. आणि जे कोणी माझ्या घरचे लोक आहेत ते सगळे परेशान असायचे की हिच्या पाठीमागे खूप आजारपण लागले, घरात पण किती त्रास होतोय, सासूबाई पण आजारी, त्यांना पण खूप त्रास व्हायचा. हे सगळं पाहून माझ्या मिस्टरांना पण खूप त्रास व्हायचा की हे एवढा त्रास कशासाठी. असं मी रात्री कधीही उठून असे देवासमोर, दत्त महाराजांसमोर बसायची की तू आता कधी येणार आहेस आणि मला कधी ह्याच्यातनं बाहेर काढणार आहेस. तू त्रिशूल घेऊन उभं राहिलायस, पण तू कधी येणार आहेस ते त्रिशूल बाहेर काढून. असं वाटायचं की आता दत्त महाराज येतील आणि म्हणतील की बस झाला तुझा त्रास सहन केलास तू खूप, आता आम्ही आलोय तुझ्यासाठी म्हणून. असं वाटायचं, पण दत्त महाराजांचं काहीच रिॲक्शन यायची नाही. असं म्हणायचं की दत्त महाराज तर काय म्हणजे उभे राहिलेत फक्त आणि काय माझ्या घरी येऊन काहीच करत नाहीयेत ते, मला कधी ह्याच्यातनं बाहेर काढतील. खूप असे ध्यास लागला होता दत्त महाराजांच्या भक्तीचा. आणि मग हळूहळू आम्ही हे केला, दत्तयाग केला, नवचंडीचं केले, पारायण केले, मी सप्तशती पाठ केले, मग दत्तमाला मंत्राचं अनुष्ठान केलं, स्वामींचं स्तोत्र म्हणायला सुरुवात केली, तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. हळूहळू या गोष्टी मग सुरू झाल्या. मग त्याच्यानंतर असं झालं की आम्ही IVFच्या ट्रीटमेंटला गेलो आणि ते प्रवास आमचा तो तिथनं सुरू झाला. मग त्याच्यामध्ये मग आम्ही तेव्हा लघुरुद्राचे अभिषेक सुरू केले घरी.
माझा असा संकल्प होता की एका महिन्यामध्ये 5 लघुरुद्र करायची आणि महालिंगार्चन म्हणून पण एक आहे त्याच्यामध्ये, ते पण आम्ही करायचं ठरवलं. एकीकडे ट्रीटमेंट पण चालू होती आणि एकीकडे माझे पारायण, सगळे अनुष्ठान आणि लघुरुद्राचे पण अनुष्ठान आमचे सुरू होते. मग एका महिन्यामध्ये आम्ही 5 लघुरुद्र आणि 1 महालिंगार्चन पण केलं त्या दरम्यान. आणि माझं कुंकुमार्चन पण चालू असायचं ललिता सहस्रनामाचं. घरात सणावाराचे दिवस सगळं सगळं मॅनेज करून मग मी ह्या गोष्टी करायची. पण कुठेतरी मनात एक गोष्ट होती की दत्त महाराज हे सगळं मी पाऊल उचललंय, पण आता ह्याच्यामध्ये यश तुम्ही द्या आता मला. मी खूप असं, मला आई होण्यासाठी मी खूप हे झाली होती, तरसल्यासारखंच झालं होतं. कारण शारीरिक एवढा त्रास भोगून झाला होता की आता असं वाटलं, कारण पॉझिटिव्ह सिम्पटम्स पण महाराजांनी खूप दिले होते मला. माझ्या कुठल्याच रिपोर्टमध्ये काहीच निगेटिव्ह नव्हतं, सगळे रिपोर्ट्स माझे पॉझिटिव्ह असायचे. आणि डॉक्टर पण परेशान असायचे की सगळं पॉझिटिव्ह आहे तुमचं, तुम्हाला होणारच आहे बाळा, तुम्ही काहीच काळजी करू नका. मग माझी पारायण चालू असल्यामुळं मला हे कॉन्फिडन्स आला होता की दत्त महाराज आता मला रिकाम्या हातांनी मला हे करणारच नाहीयेत, माझी झोळी भरणारच आहेत म्हणून. हे एक मनाशी एक खूप मोठा एक हे होता, मला कॉन्फिडन्स होता की ह्याच्यामध्ये आता आपल्याला यश येणारच आहे, नक्कीच येणार आहे. मग त्या दरम्यान माझी आई पण सांगायची, माझ्या घरचे सासरकडचे पण लोक सांगायचे की तू काही काळजी करू नकोस, तू एवढी दत्तभक्ती करतेस, तुला सगळं ह्या सगळ्या गोष्टीमधून तू जातीयेस, दत्त महाराज नक्की तुझं ऐकणारच आहेत, तू अगदी म्हणजे टेन्शन फ्री राहा. पण खरं सांगू का, मनामध्ये एक अगदी छोटीशी एक हे होती भीती की दत्त महाराज हे सगळं होतंय, पण आता पुढे म्हणजे जर नाही झाली ही गोष्ट, जर नाही तुम्ही मला दिलं याचं फळ, तर मी खूप कोसळून जाईल आणि मला खूप ह्याच्यातनं जावं लागेल. आणि माझ्या घरच्यांना मी काय उत्तर देऊ. मी पारायण करायची, लघुरुद्र अभिषेक करायची, प्रदोषाची पूजा करायची. लोक हसायची की काय तू एवढ्या कमी वयामध्ये देवदेव करतेस आणि काय ते. पण मी लक्ष नाही दिलं त्यांच्याकडे. मला माहिती होतं की दत्त महाराज नक्की माझ्याकडे एक दिवस बघतील आणि ते माझी परीक्षा बघतायत, का तर माझे पूर्वकर्म काहीतरी असणारच आहेत. त्या कर्मानुसार ते मला, त्यांना काय वाटतंय त्यानुसार, त्यांच्या नियोजनानुसार हे सगळं चाललंय, एवढं मात्र मला कॉन्फिडन्स होता की त्याच्यानुसारच हे सगळं चाललेलं आहे, हे काही उगाचच आपल्यासोबत घडत नाहीये. मग त्या दरम्यान असं झालं की IVF ट्रीटमेंट चालू असताना काही गोष्टी निगेटिव्ह घडल्या. मग माझं फर्स्ट IVF झालं. त्यानंतर मला बेड रेस्ट सांगितली होती डॉक्टरांनी. बेड रेस्ट सांगितली. एक 15 दिवसानंतर माझा रिपोर्ट आला होता. त्या रिपोर्टमध्ये म्हणजे टेस्ट तशी तर ऑफिशियली निगेटिव्ह झाली होती, पण त्याचा काउंट जो होता तो अगदी बॉर्डर लाईनला होता. बॉर्डर लाईनला असल्यामुळे डॉक्टरांचं असं म्हणणं की पॉझिटिव्ह पण होऊ शकतं अजून 8 दिवसानंतर, तुम्ही वाट बघा. मग त्यावेळेस परत एक मनाला हे झाली की निगेटिव्ह तर दाखवतंय, पण डॉक्टरांनी सांगितलं की बॉर्डर लाईनला आहे, पण पॉझिटिव्हही होऊ शकतं. मग मला एक असं वाटलं की बघू, अजून 8 दिवस आपल्याला सांगितलंय. मग दत्त महाराजांना खूप आळवायची मी कायम. त्यांच्यासमोर बसल्यानंतर पंचवदी वगैरे कायम चालू असायची, त्यावेळेस त्यांना मी आळवायचे की महाराज तुम्हाला यायचंच आहे आपल्या घरी, तुमचंच घर आहे हे. आणि महाराजांना मी हे पण बोलले होते की जे काही मुलगा किंवा मुलगी मला तुम्ही द्याल गिफ्ट, तुमचं गिफ्ट, तर ते त्या बाळाला मी तुमच्याच भक्तीमध्ये वाढवेल आणि तुम्हालाच ते अर्पण आहे. ते ह्या जगाच्या कल्याणासाठीच मी पूर्ण त्याला हे करणार आहे. तर मला काही माझ्या मुलाला डॉक्टर किंवा इंजिनियर करायचं नव्हतं. आणि माझं हे स्वप्न होतं की कुठलं तरी कार्य वेगळं छान करून घ्यावं दत्त महाराजांनी त्याच्याकडनं. आणि इंजिनियर डॉक्टर होण्यापेक्षा हे तुमच्या सानिध्यात राहून तो वाढेल आणि जगाच्या कल्याणासाठी काहीतरी कार्य करावं, असं त्यांनी, मला हे एवढी इच्छा होती. आणि मी दत्त महाराजांना शब्द दिला होता की ह्यासाठीच मी माझ्या बाळाला जन्म घालत आहे आणि तुम्हीच बघा मग तुम्हाला काय योग्य वाटतंय ते. आणि मग असं वाटायचं की आता पॉझिटिव्हच येणार आहे. ते 8 दिवस माझ्यासाठी खूप खूप जड गेले. आणि शेवटी डॉक्टरांचा फोन आला की अमृता, तुझी टेस्ट निगेटिव्ह आहे, आपला काहीच काउंट वाढलेला नाहीये. त्यानंतर जे काही म्हणजे मनाला खूप असं हे झालं की आता झालं, आता पूर्णपणे फेल्युअर आलंय आपल्याला आणि आता हे शक्य नाहीये आता पुढे. आता बस, आता आर्थिक नुकसान खूप झालंय, शारीरिक पण खूप झालंय आणि मानसिक पण खूप झालंय. त्यानंतर माझ्या घरचे पण खूप नाराज झाले, माझे मिस्टर पण नाराज झाले. पण माझ्या मिस्टरांची याच्यामध्ये खूप साथ होती. त्यांनी फक्त एकच वाक्य सांगितलं की तुला ट्रीटमेंट घ्यायची नाहीये ना, तू घेऊ नकोस. बाळ नाही झालं तरी ठीक आहे, आपण आयुष्यभर असेच राहू, दत्त महाराजच आपलं बाळ आहे, तू अगदी म्हणजे निश्चिंत राहा. आणि त्यांनी मला कधीच प्रेशराईज केलं नाही की बाळ व्हायलाच पाहिजे किंवा मग असं काही प्रेशर किंवा दडपण वगैरे मला कधीच काही दिलं नाही.
मग त्याच्यामुळे मला हा प्रवास थोडासा सोपा गेला, बराच सोपा गेला, थोडासा म्हणता येणार नाहीये. मग तेव्हा मी ठरवलं की आता काहीच नाही, आता बस, आता हे सगळं बंद करूया आपण. तर आता जो पुढचा प्रवास आहे तो खूप वेगळ्या वळणाचा आहे, दत्तभक्तीचा आणि आध्यात्मिक मार्गाचा आहे. जेव्हा सेकंड टाइम पण माझं फेल्युअर झालं, त्यावेळेस मला डेंग्यू झाला होता त्या ट्रीटमेंटमध्ये. आणि ज्या दिवशी डेंग्यू झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझे मेन ट्रीटमेंट होणार होती. तर त्यावेळेस मला अचानक रात्रीतून खूप ताप आला आणि डिटेक्ट झालं की मला डेंग्यू झालाय. त्यानंतर आम्ही ही सगळी ट्रीटमेंट स्टॉप केली आणि एकच आमच्या ह्याच्यातून निघालं मनातून की आता बस झालं आणि दत्त महाराजांना हे होऊ द्यायचं नाहीये पुढे. त्याच्यामुळे दत्त महाराजांनीच हे सगळं नियोजन केलेलं आहे. आणि आता जे आहे ते आपण सगळं थांबूया ट्रीटमेंट वगैरे. आणि त्यानंतरचं जे सुरू झालं, त्यावेळेस माझ्या मनात एक विचार आला की महाराज तुम्हाला, दत्त महाराजांना मी बोलले की दत्त महाराज तुम्हाला मला मूल द्यायचं नाहीये हे मला समजलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एवढे अडथळे ह्याच्यामध्ये केले आणि तुमचंच नियोजन असणार आहे नक्कीच. आणि त्यांच्यावरती पूर्ण विश्वास, श्रद्धा, भक्ती असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांच्या नियोजनामध्ये काहीच हे होणार नाही हे माहिती होतं मला. त्यांना मी एकच वाक्य बोलले दत्त महाराजांसमोर बसून की आता तुम्हाला हे नकोय ना, तर मी काहीच पुढे पाऊल उचलणार नाहीये आणि हे तुमचंच नियोजन आहे की मला मूल होऊ द्यायचं नाहीये. तर आता इथून जे आहे ते मी अजून जास्त भक्ती तुमची करेल आणि अजून पारायण तुम्ही जसं जसं मला मार्गदर्शन करत जाल तसं मी ह्याच्यामध्ये उतरेल आणि तुमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देणार नाहीये. अजून मी त्याच्यामध्ये उतरले आणि आध्यात्मिक प्रवास मग तिथून सुरू झाला. तिथून मग दत्त महाराजांनी माझ्याकडनं पारायणाची मालिका सुरू केली. नंतर पारायण, गुरुचरित्राची पारायण, स्वामींचे पारायण, श्रीपाद श्रीवल्लभांचे पारायण माझे कंटिन्यू चालूच राहिले. आणि संक्षिप्त गुरुचरित्र, 16 अध्याय गुरुचरित्र, हे सगळी पारायणाची जी काही माळ आहे ती दत्त महाराज ओवत गेले आणि मी ते पूर्ण करत गेले. त्यांच्याच आदेशानुसार ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. स्वामी समर्थ महाराजांचे पारायण 108 पारायण करायचे हे 21 दिवसात मी ठरवलं होतं की मला हे अनुष्ठान करायचं आहे. युट्यूबवरती ऐकून, अध्यात्माच्या ह्या गोष्टी ऐकून, गुरुचरित्र युट्यूबवर ऐकायची, आमच्या गुरूंचे गुरुचरित्राचे कथामृत मी ऐकायची, सत्संगाला जायची. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी अशी पूर्ण हे होत गेले की स्वतःला वाहून घेतलं की आता फक्त दत्तभक्ती करायची आणि निस्सीम भक्ती करायची, निस्वार्थी. आता इथे काहीही मागायचं नाही दत्त महाराजांना. आणि अगदी तसंच आमचा दोघांचा, माझ्या आणि माझ्या मिस्टरांचा प्रवास आमचा हा सुरू झाला. त्याच्यामध्ये मग स्वामी समर्थ महाराजांचे पारायण मी 108 पारायण स्वामींनीच करून घेतले, मी नाही केले ते. त्यांनीच बुद्धी दिली आणि त्यांनीच ते अनुष्ठान करून घेतलं. अगदी म्हणजे सकाळी 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती उठून पारायण करायची मी आणि दिवसभर माझे पारायण चालू असायची. आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे पण पारायण चालू असायची माझी. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठूनच ती पण पारायण चालू केली आणि गुरुचरित्र सुद्धा. आणि मग हळूहळू असं झालं एक दिवस की म्हणजे मी सत्संग वगैरे अटेंड करायची आणि एक दिवस युट्यूबवरती सहज पॉडकास्ट वगैरे बघत असताना आपल्या स्वातीताई अटकर यांचे व्हिडिओज काही बघितले मी, पॉडकास्ट जसे शर्मिला ताईंनी घेतलेले. तर मग मी ते ऐकताना असं वाटलं की एकदा त्यांच्या घरी जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं, आशीर्वाद घ्यावे. आणि मला असं खूप असं हे झाली, ओढ निर्माण झाली की मी जाऊन स्वातीताईंचा आशीर्वाद घ्यावा. आणि अध्यात्माच्या याच्यात आवड असल्यामुळं या शक्तीशी भेटायची खूप इच्छा झाली माझी. आणि मग मी एक दिवस असं त्यांचा ऍड्रेस घेऊन शोधत शोधत घरी गेले आणि त्यांना जेव्हा नमस्कार केला, त्यांच्या पाया पडले, त्यावेळेस ताईंनी मला सांगितलं की स्वामी तुझ्या घरी येणार आहेत एक दिवस आणि मला तुझ्या घरी गादी द्यायची आहे स्वामींची. त्यावेळेस त्या ज्या काही बोलल्या त्यावेळेस म्हणजे कळालंच नाही नेमकं काय आहे, कारण मला हे काहीच माहिती नव्हतं की स्वामी येणार म्हणजे नेमकं काय, असं मला कळलंच नाही. थोडंसं मनात आलं की स्वामी येणार म्हणजे बाळ येणार आता माझ्या घरी, असं मला एक मनात हे झालं. आणि त्यांनी खूप छान माझ्याशी म्हणजे मला मार्गदर्शन केलं आणि मग मी दर गुरुवारी तिथे जायला लागली. माझ्या मिस्टरांना सांगितलं की असं असं ताई मला म्हणाल्या की गादी येणार आहे आणि स्वामी येणार आहेत आपल्या घरी. आम्हाला काही तेव्हा कळलंच नाही. मग हळूहळू मी दर गुरुवारी जायला लागली, दर्शन घ्यायला जायला लागली. त्या मला खूप छान मार्गदर्शन करायला लागल्या. त्यांच्यासोबतचा प्रवास, नरसोबाची वाडी, कोल्हापूरला घेऊन गेल्या, नंतर नाशिक, वणी, त्र्यंबकेश्वर केलं आम्ही. असे प्रवास माझे सुरू झाले आणि सोबत पारायण माझी चालूच होती. आणि मग एक दिवस असं झालं की आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. मला ताई जेव्हा भेटल्या त्याच्या 1-1.5 महिना आधी
मला असं स्वामींनी स्वप्नात येऊन म्हणजे दृष्टांत दिला होता की म्हणजे दरवाजा वाजवलाय स्वामींनी आणि स्वामी मला बोलतायत आणि मी दचकून उठले, येऊन बघते तर माझ्या घरी स्वामी आलेले असं मला स्वप्नात दिसतंय. आणि मग मी त्यांना बोलतेय एकदम नॉर्मल की महाराज तुम्ही आत्ता कसं काय आलात एवढ्या रात्री? तर महाराज मला म्हणतायत, अगं मी आलोय तुझ्यासाठी आलोय, दरवाजा उघड. आणि मी त्यांना म्हणते की एवढ्या लवकर कसं काय आलात तुम्ही? तर ते म्हणतात, अगं मला येऊ तर दे घरामध्ये आधी तू, मग मी सांगतो तुला, आणि मला तुझ्या घरी यायचंय. मग मी त्यांना दरवाजा उघडला आणि त्यांना म्हणते की महाराज आता तुम्ही कधीच जाऊ नका इथून. ते म्हणाले, अगं मी इथेच राहणार आहे, तू काहीच चिंता नको करूस. आणि ते कुठेतरी ते सांगत मला सांगत होते की मी कोणाच्या तरी घरी जाऊन आलोय. मला ते अजूनही नाव आठवत नाहीये की कोणाच्या घरी जाऊन आलो म्हणतायत ते. तर त्यावेळेस मग ते मला म्हणाले की मी जाऊन आलो एकाच्या घरी, आता मी तुझ्या घरी आलोय आणि मला इथेच राहायचंय. बस एवढं एक स्वप्न पडलं. आणि त्याच्यानंतर मग एक दिवस असं झालं की रात्री 1 ते 1:30च्या आसपास मला असं घरामध्ये असं वाटायचं की महाराज चालतायत, असं खूप असं चालल्याचा आवाज यायचा की, आणि महाराज अजानुबाहू आहेत तर त्यांचं म्हणजे तेवढं शक्ती माझ्या घरामध्ये फिरतीये असं मला सतत जाणवायचं. आणि त्यानंतर स्वातीताईंनी मला हे सांगितलं होतं की स्वामी तुझ्या घरी येणार आहेत. मग आम्ही अक्कलकोटला गेलो, ताई मला अक्कलकोटला घेऊन गेल्या. स्वामींच्या मूर्तीवर आणि ज्या माझ्याकडे ज्या छोट्या चांदीच्या पादुका आहेत, त्या मूर्तीवरच मी रोज अभिषेक करून मी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायची. त्या छोट्या चांदीच्या पादुकांवरती महाराजांच्या बोटांचे ठसे उमटले होते त्या दिवशी. तर मग ही गोष्ट मी स्वातीताईंना सांगितली की ताई हे असं असं झालं आहे म्हणजे पादुकांवरती. तर मग ताईंनी विचार केला की हे महाराजांची बोटं उमटलेली आहेत. आणि छोट्या छोट्या ह्या गोष्टी होत गेल्या. आणि एक दिवस रात्री महाराजांच्या मूर्तीवरती अष्टगंध पडलं होतं खूप. तर मग ते पण मी ताईंना दाखवलं की हे ताई हे असं झालेलं आहे म्हणून. मग त्या दिवशी मग आम्ही अक्कलकोटला निघालो होतो. अक्कलकोटला गेल्यानंतर मग तिथे मंदिरात आम्ही दर्शन घेत होतो. माझ्या ज्या छोट्या चांदीच्या पादुका आणि मूर्ती आहे महाराजांची स्वामींची, ती आम्ही घेऊन गेलो होतो. तिथे गेल्यानंतर म्हणजे तिथल्या गुरुजींनीच माझ्या हातामध्ये पादुका आणून दिल्या आणि मला सांगितलं, स्वामींच्या पादुका ज्या की वटवृक्षाच्या खोडापासून बनलेल्या पादुका आहेत, त्यांनी मला प्रसाद म्हणून ओटीमध्ये दिल्या आणि ह्या तुमच्या घरी स्थापन करा म्हणून असं सांगण्यात आलं. आणि मग त्या पादुका त्यांनी तिथे अभिषेक झाला त्या पादुकांवरती आणि माझ्या मूर्तीवरती, स्वामींच्या मूर्तीवरती पण अभिषेक झाला. आणि मग स्वातीताईंनी मला तिथे सांगितलं की स्वातीताईंनी मला ओटीमध्ये त्या पादुका दिल्या आणि ताईंनी असं सांगितलं की तुझ्या घरी गादी स्थापना करायची आहे, आता तू तयारीला लाग. त्यावेळेस एकदम म्हणजे मला खूप आनंद अश्रू येत होते की म्हणजे साक्षात मला महाराजांनीच पादुका दिल्यात आणि ह्या घरी स्थापन करा. आणि त्यांनी असे सांगितले की तुमची सेवा महाराजांपर्यंत पोहोचलेली आहे, स्वामींपर्यंत, आणि हे तुम्ही घरी स्थापना करा त्याची. आनंद खूप होत होता. आणि त्यावेळेस असं म्हणजे मनाला हे झालं की नेमकं ताई काय म्हणत होत्या, म्हणजे महाराजांचाच आदेश त्यांना आला होता की अमृताच्या घरी गादी स्थापना कर आणि पादुका स्थापन कर म्हणून. आणि डायरेक्ट अक्कलकोटवरनच मला महाराजांनीच पादुका दिल्या. त्यावेळेस मला कळलं की महाराजांनी मला काय नाही दिलं आणि काय सुंदर दिलंय आता, जे की आयुष्यभर टिकणारं, चिरकाळ टिकणारं आणि खूप मोठं गिफ्ट त्यांनी मला दिले आयुष्यभरासाठी. त्यावेळेस कळलं की महाराजांचं नियोजन किती सुंदर असतं. आपण म्हणतो की मला हे दे, ते दे, मूल दे, मला बंगला दे, मला कार दे, पण त्याच्यामध्ये न अडकता आपण हा विचार करायला हवा की आपल्यासाठी देवानी काहीतरी छान नियोजन केलेलं असतं. जेव्हा महाराज काही देत नाही त्यावेळेस त्यांचं नियोजन इतकं सुंदर असतं. ते त्या दिवशी मला कळलं की महाराजांनी मला किती सुंदर हे गिफ्ट दिले मला आयुष्यभरासाठी, मला आणि माझ्या मिस्टरांना. मग तिथून मग आम्ही पादुका घरी आणल्या आणि दुर्गाष्टमीला जुलै महिन्यामध्ये त्याची पादुका स्थापना झाली महाराजांची. महाराजांची मूर्ती, फोटो आणि पादुकाची स्थापना त्या दिवशी झाली आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्या दिवशी आपल्या घरी कार्यक्रम झाला. ज्या दिवशी महाराजांचे पादुका आणि मूर्ती स्थापना झाली त्या दिवशी संध्याकाळी एका भक्तांनी स्वामींचा गादीचा फोटो काढला होता. तर त्या फोटोमध्ये महाराजांच्या गादीवरचा पूर्ण फोटो ब्लर आला होता. त्याच्यामध्ये महाराजांची मूर्ती आणि पादुका काहीही दिसल्या नाहीत. तर त्यांना असं वाटलं की कदाचित कॅमेरावरती बोट आला असेल म्हणून ते ब्लर झाला असेल. पण त्यांनी परत 2-3 वेळेस फोटो काढला, पण तेव्हा सुद्धा महाराजांच्या पूर्ण तेवढ्या गादीवरती ब्लर आलं.
मग तिने स्वातीताईंना आम्हाला सगळ्यांना फोटो दाखवले की हे असं असं झालंय. तर तेव्हा असं लक्षात आलं आमच्या की महाराज आले तिथे आणि विष्णू रूपामध्ये तिथे बसलेले आहेत, झोपलेले आहेत. तर तेवढा फोटो तो ब्लर आला महाराजांचा आणि आम्हाला हे झालं की एवढा सुंदर कार्यक्रम झालाय, महाराजांना ते सगळं म्हणजे आवडलंय आणि महाराज तिथे आलेले आहेत. महाराजांचं हे स्थान त्यांनी पक्क करून घेतलं आहे आणि महाराज आलेत आता आपल्या घरी. काही जणांना शंका निर्माण झाल्या की असं शक्य आहे का, कदाचित बोट आला असेल कॅमेऱ्यावरती म्हणून ब्लर झालं असेल ते. पण आम्हाला विश्वास होता की हे शंका नव्हतीच आम्हाला कोणालाच. ज्यांना शंका आली त्यांनी म्हणजे त्यांचा प्रश्न आहे तो तो काही आमचा प्रश्न नाहीये. पण महाराजांनी दाखवून दिलं होतं की मी इथे आलेलो आहे आणि आम्हाला त्याच्यावरती विश्वास होताच आणि महाराज आहेतच. महाराज त्या दिवशीपासून आपल्या घरी आलेले आहेतच. त्यानंतर आपल्याकडे दर गुरुवारी लोक हळूहळू यायला लागली आरतीला, पारायणाला. तरी सुरुवात ही खूप कमी लोकांनी झाली होती आणि स्वातीताईंनी जे गादी आणि पादुका मला दिल्या होत्या, तर ह्या महाराजांचा प्रचार प्रसार आणि आध्यात्मिक मार्ग लोकांनी सोडू नये, लोकांनी आध्यात्मिक ह्याच्यात राहून सेवा करत राहावी, हा स्वातीताईंचा उद्देश होता. आणि मलाही सतत हेच वाटायचं की लोकांनी आध्यात्मिक मार्ग सोडू नये आणि लोकांकडनं सेवा व्हावी, स्वामींची, दत्त महाराजांची, कुठली ज्यांना जसं सोयीस्कर होईल तशी त्या गुरूंची सेवा होत राहावी. पहिल्यांदा खूप कमी लोक यायची आणि मला महाराजांना मी म्हणायची की महाराज खूप कमी लोक येत आहेत, म्हणजे अजून लोक तितकं नाही ह्याला झाले तयार यायला आणि रिस्पॉन्स तेवढा रिस्पॉन्स देत किंवा नाही. लोकांना तेवढा विश्वासही बसत तेवढा नाही. विश्वास बसत नव्हता. की मग नंतर महाराजांनी हळूहळू साक्षात्कार दाखवायला सुरुवात केली. पहिल्यांदा जे साक्षात्कार झाला, महाराजांच्या पादुकांवरती, मूर्तीवरती आणि फोटोवरती भस्म आलं होतं. महाराजांनी पूर्ण घरामध्ये भस्माचा सडाच टाकला होता आणि गादीवरती लिहून आलं होतं की भिवू नकोस, कार्य करत राहा. मग हे जेव्हा मी बघितलं त्यावेळेस म्हणजे मला हेच वाटलं की महाराज खरंच तुम्ही इथे आहेतच. आणि माझ्या जी मनात शंका होती की लोक अजून नाही येते, म्हणजे लोक अजून आध्यात्मिक ह्याच्याकडे यायला पण विचार करतायत, म्हणजे तेवढे अजून त्यांचा हे नाहीये त्याच्यावरती भर. मग महाराजांनी जेव्हा दाखवलं की भिवू नकोस, कार्य करत राहा, त्यावेळेस मग काही जवळच्या लोकांना सांगितलं की असं असं महाराजांनी एवढं लिहून दिलंय. तर काही लोक आली, मग दर्शनाला आली. तेव्हापासून मग लोक यायला लागली दर गुरुवारी. मग त्यांच्याकडनं सेवा करून घेण्यात आल्या. स्वामी चरित्र सारामृत, संक्षिप्त गुरुचरित्र त्यांना महत्व पटवून देण्यात आलं की ह्या पारायणाचं महत्व काय आहे. काही लोकांना गुरुचरित्र म्हणजे काय हेच अजून माहिती नाहीये, मग संक्षिप्त गुरुचरित्र काय हे माहिती नाहीये. मग त्या गोष्टी मग सांगण्यात आल्या, मार्गदर्शन चालू केलं त्यांना की ह्या स्तोत्राचं महत्व, पारायणाचं महत्व. मग त्याच्यानंतर महाराजांनी असे अनेक साक्षात्कार दिले. जसं म्हणजे माझं जेवढे काही पारायण मला महाराजांनी करून घेतले होते, तर त्याच्यामध्ये महाराजांनी माझा आकडा पूर्ण लिहून दिला होता की 351 तू पारायण केले. महाराजांनी पूर्ण लिहूनच दिलं की आता परीक्षा तुझी संपली आहे, तू माझ्यावरती अतूट विश्वास ठेवलास म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू अजिबात काळजी करू नकोस बाळ. ह्या सगळ्या गोष्टी महाराजांनी मला लिहून दिल्या आणि मला अजून उभारी आली की महाराजांनी कार्य दिलंय आता आपल्याला हातामध्ये, तर ते आपल्याला पूर्ण करायचंच आहे. आणि मी काही माझ्या पारायणाचे काउंट केलं नव्हतं, ते महाराजांनी स्वतः ते काउंट तेवढा लिहून दिलं आणि तेही 351. मी विचार करत बसले की आपले आतापर्यंत एवढी पारायणं झाली आहेत, मलाच विश्वास बसत नव्हता. मी मोजले नाही, पण महाराजांनी त्याचा म्हणजे आकडा महाराजांनी ते मोजून ठेवले की माझ्या बाळानी पारायणाची म्हणजे माळ केलीये. म्हणजे लिहून आलं होतं की तू एवढे लघुरुद्र केले, अनगा दत्तव्रत केलं, दत्तयाग केला. हे सगळं महाराजांनी लिहून दिलं की लक्ष्मी तुझ्या घरी नांदत आहे, तू प्रसन्न करून घेतला आहेस आणि अहंकार नाही, गर्व नाही, हे महाराजांनी स्वतः लिहून दिलं. आणि महाराज स्वतः ते माझ्याकडनं कार्य करून घेत आहेत, तेच करून घेत आहेत, तेच बुद्धी देत आहेत. हो, मी मध्ये मागच्या वेळेस आले होते तेव्हा म्हणजे तुमच्याच बाबतीत असं नाही, पण बाकीच्यांच्या बाबतीत पण महाराजांनी काही लिहून दिलेलं मी बघितलं होतं. हो, अगदीच. म्हणजे जे काही महाराजांना त्यांच्या भक्तांकडनं जे अपेक्षित आहे ते तुम्ही हे करा, हे पण इथे महाराज लिहून देत आहेत. महाराजांनी प्रत्यक्ष लिहून दिला आहे की तुम्ही इतके पारायण करा तरच तुमच्या पुढे काहीतरी मार्ग मिळेल. त्यांनी हे सांगितलंय की अमृताची निस्सीम भक्ती, निस्सीम सेवा, प्रामाणिक मन, हे पाहून महाराजांनी हे सगळं लिहून दिलंय. आणि महाराजांनी हे पण सांगितलंय की
ह्याच्यामध्ये इतकं सोपं नाहीये की तुम्ही 11 पारायण केले किंवा 21 पारायण केले मग महाराज तुम्हाला दर्शनच देतील, महाराज लगेचच तुमच्या घरी येतील, असं नाही होत. किंवा 21 आणि 51 पारायण महाराज तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतीलच आणि तुम्ही भांडाल की महाराज तुम्ही माझं का नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, तर असं होऊ शकत नाही. तर महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की जे जे काही आहेत आमच्या जवळचे, जे काही आमचा ग्रुप आहे तो, त्यांच्याबद्दल जे काही सेवेत आहेत त्या सगळ्याजणी, त्यांच्याबद्दल लिहून दिलं की तुम्ही एवढे एवढे पारायण करा, सप्तशती करा, गुरुचरित्र करा, संक्षिप्त गुरुचरित्र वाचा, स्वामींचे पारायण करा, हे सगळं महाराजांनी लिहून देण्यात आलेलं आहे इथे. मला याच्यात असा एक अजून प्रश्न विचारायचा आहे की हे साक्षात्कार झाले तर तुमच्याकडे येणारे जे गादीवर लोक आहेत त्यांना देखील हे साक्षात्कार त्यांनी देखील पाहिलेले आहेत. Yes, हो. तर त्यांच्याकडनं त्याच्यावर काय रिएक्शन होती आणि त्याच्या आधी पहिल्यांदा जेव्हा इथे महाराजांनी साक्षात्कार केला तेव्हा तुमची काय रिएक्शन होती? खरं सांगू का, अगदी म्हणजे खूप भारावून गेलो होतो आम्ही दोघेही, मी आणि माझे मिस्टर. आम्हाला हे स्वप्नात पण कधी असा विचार नाही आला किंवा असं कधी वाटलं पण नाही की महाराज म्हणजे एवढे आपल्यावर कृपा आहे त्यांची की महाराज स्वतः येऊन लिहून देतात आपल्याला. म्हणजे किती नशिबान आहोत आपण की स्वतः मार्गदर्शन करतायत आपल्याला येऊन. म्हणजे आम्ही एवढे भाग्यवान, म्हणजे अगदी म्हणजे कल्पनेच्या पलीकडे. म्हणजे आमची रिॲक्शन अशी होती की पहिल्यांदा तर मला चक्कर आली होती खरं सांगायचं तर, की असं कसं झालंय ह्या गोष्टी. आणि महाराज म्हणजे मी त्यावेळेस आठवलं की किती म्हणजे अडचणींमधून जावं लागलं, किती दुःखातून जावं लागलं, किती त्रासातून जावं लागलं मानसिक शारीरिक. आणि आता काय महाराजांनी किती सुंदर करून ठेवलंय हे सगळं. ते इतकं भरभरून महाराजांनी दिलं की ते आता मावत नाहीये आमच्या हातामध्ये, आमच्या ओंजळीमध्ये. एवढं महाराजांनी आम्हाला भरभरून दिलंय. आणि तर आता दुसरं लोकांची रिॲक्शन म्हणजे 99% लोक खरंच खूप छान रिस्पॉन्स दिला लोकांनी. म्हणजे सगळ्यांना छोटे छोटे स्वामींचे अनुभव आलेलेच आहेत, त्याच्यामुळे त्यांचा विश्वास बसला की नाही खरंच महाराजांनी स्वतःच येऊन इथे केलेलं आहे. अगदी म्हणजे 1% कोणी असतील की जे असे म्हणाले की असं कसं शक्य आहे हा. किंवा तुम्ही केलंय का हे किंवा हे असं काही. तर मला नाही वाटत की असं खूप लोकांनी असं काही मला अपोज केलं किंवा असं काहीच नाही. 99% लोक होते की अगदी माझ्या घरचे सगळेजणांना खूप छान वाटलं की वा किती छान झाली ही गोष्ट, तुला महाराजांनी किती कृपा केली तुझ्यावर महाराजांची. आमच्या घरच्यांनी कोणीही म्हणजे शंकाच घेतली नाही. बाकी बाहेरची पण लोक म्हणजे येऊन नमस्कार करतायत, किती छान म्हणजे आशीर्वाद पण घेतायत महाराजांचे, सगळं आनंद घेतायत त्या गोष्टींचा. म्हणजे असं कोणी नाही झालं की कोणाचा विश्वास नाहीये वगैरे, असं काही नाही. जर असतील कोणी तर महाराज त्यांना सद्बुद्धी देव की ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी. आत्ताच एक 15 दिवसापूर्वी गुरुद्वादशी होऊन गेली, तर त्याचा पण एक खूप छान अनुभव तुम्ही मला मगाशी सांगितलं, तो लोकांपर्यंत पण पोहोचायला. हो, नक्कीच नक्कीच आवडेल मला. ऍक्च्युली आमचं असं चाललं होतं की गुरुद्वादशी आलेली आहे, तर त्या दिवशी काय सेवा करता येईल दत्त महाराजांची, लोकांना काय सांगता येईल किंवा आम्ही पण काय सेवा करू. कारण गुरुद्वादशी हा दिवस खूप मोठा आहे आणि त्या दिवशीचं महत्व पण खूप मोठं आहे. तर माझ्या मिस्टरांनी ठरवलं की म्हणजे स्वातीताईंनी सांगितलं की आता तू गुरुचरित्र पारायण सुरू कर, कारण महाराजांनी लिहून दिलंच होतं की गुरुचरित्र पारायण करा म्हणून. मग त्यांनी त्या दिवशी पारायणाला सुरुवात केली आणि त्या दिवशीच स्वामींनी खूप मोठा आशीर्वाद त्या दिवशी आम्हाला देण्यात आला त्यांच्याकडनं, की महाराजांनी असं लिहून दिलं होतं की आज गुरु आशीर्वाद तुला आणि अखंड पारायणाची माळ केलीस तू, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, दत्तभक्ती तुझी फळाला आली आणि अखंड दत्तभक्ती करत राहा, गुरुचरित्र पारायण करत राहा, आम्ही कायम तुझ्या घरी राहणार आहोत. आणि दत्त दत्त म्हणून अशी महाराजांनी खाले त्यांची सिग्नेचर म्हणा किंवा त्यांचं हे म्हणा, आणि स्वरूपच त्यांचं दत्तच आहे, त्याच्यामुळं त्यांनी ते सगळं हे केलं आणि खूप मोठा आशीर्वाद त्या दिवशी महाराजांनी दिला. आणि हे सुद्धा काही जवळच्या लोकांनी बघितलं की किती मोठा आशीर्वाद तुम्हाला देण्यात आला आहे, असं मला म्हणाले लोक की खूप छान गोष्ट आहे. आणि त्यांना असं वाटलं की आता काय सेवा करावी. म्हणजे मला म्हणत राहिले काही लोक की तुम्ही सेवा सांगा आम्हाला, काय करावी, काय महत्व आहे आजच्या दिवसाचं. तर मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करा, गजानन महाराजांचं पारायण करा, श्रीपाद श्रीवल्लभांचं स्तोत्र पठन करा, किंवा तुम्हाला जसं जमेल तसं मंदिरात जाऊन या दत्त महाराजांच्या. मग काही जण सकाळी 5 वाजता येऊन पारायण करून गेली 4 दिवस, काही जण संध्याकाळी आली, दर्शनाला आली, काही जणांनी स्तोत्र पठन केलं. सगळ्यांचा खूप छान रिस्पॉन्स आला आणि त्या दिवशीचा जो आशीर्वाद होता तो खूप मोठा आशीर्वाद स्वामींनी दिला.
पुढे तुमचं या बाबतीत अजून काही ठरवलंय तुम्ही, की लोकांपर्यंत जास्तीत जास्त या गादीचं महत्त्व पोचावं, इथे होणारे साक्षात्कार लोकांपर्यंत पोचावेत, याच्या दृष्टीने काही ठरवलंय? अगदी आता तसं नियोजन म्हणजे चालू आहे आमचं. आता दत्त जयंती पण आहे, हा. तोपर्यंत नियोजन आहे आमचं. तर दर गुरुवारी आता लोक 150 लोकांपर्यंत वाढली आहेत, म्हणजे लोक येत आहेत दर गुरुवारी आरतीला, दर्शनाला येत आहेत. तर दर गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता आरती असते आपल्या घरी. तर बायका, छोटी छोटी मुलं सुद्धा इतकी आवडीने आरती करतायत, भजन करतायत, स्वामींचा जप, दत्त महाराजांचा जप पण आपण इथे घेतो. तर काही तरुण मुली पण आहेत की ज्यांना नोकरीसाठी काही प्रॉब्लेम आहे, ज्यांना लग्नासाठी अडथळे येत आहेत, तर त्याही विचारतायत की आम्ही काय सेवा करावी. त्यांना इकडनं मार्गदर्शन महाराजांचं चालू आहे की काय सेवा घ्यायची आणि काय. आणि सगळ्यांचा चांगला रिस्पॉन्स येतोय आता. आणि जे 5 लोकांपासून सुरुवात झाली होती ते आता 150 लोक यायला लागली आहेत. आणि सतत इथे पारायण, सेवा वगैरे चालू असते आणि महाराजांची प्रचिती पण चालूच आहे अजून. आणि चालू आहे आता पुढे संगीत सेवा वगैरे, भरपूर मुली देतात इथे संगीत सेवा, जप करतात. दत्त जयंतीचं पण नियोजन आम्ही करणारच आहोत लवकरच. अरे. त्यावेळेस पण सोहळाच होणार आहे दत्त जन्माचा, तेही आपण करू. मग कलियुगामध्ये असं म्हणतात की देव भेटणं खूप सोपं आहे, आणि अमृताताईंचा सगळा अनुभव ऐकल्यावर मला नाही वाटत देव मिळणं एवढं सोपं आहे. सगळ्यांनी हा व्हिडिओ ऐकून असं मी सगळ्यांना विनंती करेन की थोडी का होईना, जशी जमेल तशी देवाची सेवा करायला सुरुवात करा. आज मार्गावर चालायला सुरुवात करा. एक ना एक दिवस इथपर्यंत नक्की पोचाल की स्वामी स्वतः तुम्हाला दर्शन देतील. धन्यवाद.